हाय, नमस्कार. पुन्हा एक नवीन व्लॉग. कोकणात आलो आहे. आज 7 सप्टेंबर, गणपतीचा पहिला दिवस. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. मालवणला आलो आहे, हिच्या गावाला. आज पहिल्यांदा मुंबई सोडून मुंबईच्या बाहेर गणपती इतक्या वर्षानंतर. तर मागे समुद्र आहे मालवणचा. आत्ता जस्ट आलो. सकाळी आम्ही 10 वाजता मुंबईवरून सिंधुदुर्गची फ्लाईट पकडली. पहिल्यांदा कोकणामध्ये जो एअरपोर्ट झाला आहे सिंधुदुर्गला, चिपीला जो जातो तो अलायन्स एअरची फ्लाईट पकडली आम्ही. इथे साधारण एक 12-12:15च्या आसपास लँड झालो आणि तिकडनं रिक्षा करून डायरेक्ट इथे घरी आलो. सो पटकन एक घराची आणि गणपतीची टूर घेऊया. अजून भरपूर फिरायचं आहे. 3-4 दिवस आहोत कोकणामध्ये. बघूया काय काय आहे फिरायला. गणपतीचं दर्शन करायचं, देव करायचे आहेत. बघूया. नुसता पळतो इथून तिथून. ते पण नारळ घे, शहाळा घे. पाहिजे पतला मलाईवाला काढू? पतला मलाईवाला. आम्ही हॉटेलला गेलो तर इथे मुलगी बसलेली तर ना तो काटा चमचा फेकून मारला जोरात ना आमच्या. ते वरती टेरेस आहे आणि डायरेक्ट सी व्ह्यू आहे. इकडनं पूर्ण समुद्र दिसतो. नाही, या बाजूला आहे. हां, इकडे समोर बघाल तर डायरेक्ट सिंधुदुर्ग किल्ला आहे, सगळ्यात फेमस टुरिस्ट स्पॉट मालवणमधला. जसा वेळ मिळेल तसं आपण बीचवर जाऊया. माहिती नाही गणपती दिवसात वेळ मिळेल की नाही. नारळीची बाग आहे, सिंधुदुर्ग किल्ला आणि समुद्र. मस्त जेवण झालं आहे. जेवणाचा बेत खूप छान होता. पावट्याची भाजी, काळा वाटाणा उसळ मालवणी स्टाईल, उकडीचे मोदक. गणपतीचा पहिला दिवस होता आज. तर आराम करूया थोडा वेळ. ते बाजूलाच एक हॉटेल घेतलं आहे आम्ही साईडला राहायला. आपण एक रूम टूर घेऊया. सी व्ह्यू हॉटेल आहे. जेव्हा जाऊ तेव्हा आपण पटकन एक रूम टूर घेऊ आणि आता आराम करून डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. आत्ता जस्ट हॉटेलला चेक इन केलं आहे जेवण करून. घराच्या बाजूलाच हॉटेल आहे आणि व्ह्यू बघा फक्त, डायरेक्ट सी व्ह्यू. समोर सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय, बोटी लागल्याच. इकडे माशांचा लिलाव होतो. फेमस मालवणचं मार्केट जे आहे मच्छीचं, तिथे लिलाव होतं. एक पटकन रूम टूर घेऊया. काय चाललंय? स्पेशियस आहे रूम. एक टी व्ही आहे, AC, एक ड्रेसिंग टेबल आहे, एक स्मॉल कबर्ड दिलं आहे आणि बाथरूम खूप मोठं आहे, स्पेशियस आहे बाथरूम.
आणि हा समोरचा व्ह्यू. Two hours later. आम्ही सगळेच आता झोप काढून उठलो आणि छान सनसेट होतोय समोर. पाऊस पण सुरू झालाय. आता लगेच तयार होणार आणि परत गणपतीच्या दर्शनाला. हा तुला पाणी देतो मी. हा तुला देतो पाणी. नक्ष हाय से हाय. त्याचा पटलं पाणी ही बात. सुखराशी सर्व सुखाची सुखराशी सर्व सुखाची सुखराशी तर आमचं आत्ताच डिनर झालंय आणि आम्ही आता रूमवरती आलोय. आजचा दिवस खूप छान होता. पहिला दिवस गणपतीचा. मस्त मजा आली. आता अजून 3 दिवस बाकी आहेत. उद्या जायचं आहे देवबागला. तर मग सकाळी लवकर उठायचंय, गाडी घेऊन देवबागला निघायचंय दुसरा गणपती बघायला. ओके, तर हा आजचा दिवस इथेच संपवतो. उद्या व्लॉग कंटिन्यू करूया दिवस दुसरा. ओके, तर सगळ्यांना गुड नाईट. बाय बाय. Day 2. महिन्याला महिनाभर कसं राहता तो त्या गणपती करतो. माका वाटतं 11 महिने गणपती करतो आणि 1 महिने ह्यांना सूट देऊची गटारी करू का. निदान संसार तरी सुखाचा होईल. गुड मॉर्निंग. आजचा दिवस दुसरा. जस्ट आंघोळ वगैरे झाली, तयारी केली आहे. आज निघालो देवबागला, तिकडचा गणपती बघायचा आहे. तर आज पटकन नाश्ता करूया आणि मग देवबागला निघूया. एक कर. हा बघा नारळ सोलतोय इकडे. हा कर कर. हा हा कर कर. गुड बॉय. अजून एकदा. आता त्यांना दे नारळ सोलायला. त्यांना नारळ दे. त्यांना दे. मामाना दे नारळ. हा नारळ घ्या हो. हा दिला. डन. निघायचं. हे बघा, हे आमचं हॉटेल. आम्ही जे राहतोय ते ब्रिटोस फोर्ट व्ह्यू. आणि हा जो बंगला आहे ना निळ्या रंगाचा, हा क्रांती रेडकर यांचा बंगला आहे. ते नाव तर फेमस आहे, माहिती आहे. ते बोटी लागल्या तिकडे. हे लोक बीचवर जायला बघतायत. पांढरी साडी घालून कुठे बीचवर जाते काय माहिती. हाय नक्ष, येतो आमच्याबरोबर फिरायला. येतो नाही, जायच्या आधी गाडी चेक करतायत. घेऊन जाऊ तुला आम्ही. घेऊन जाऊ.
पेढे पाव किलोचे 2 बॉक्स द्या. पोचलो आम्ही देवबागमध्ये. आता इथेकडनं घरी चाललोय गणपतीला. चल लवकर आतमध्ये. पाया पडून घे पहिलं. हो पाया पड मग जा. पाया पड बघ. डोकं टेक. पेंडे नको घेऊ आता खायला. शांत डोकं टेक. जोरात वाजव. इकडची आरती झाली. आता बाजूच्या घरात ही आहे देवबागची खाडी. नंतर जाऊया आपल्याला वेळ मिळेल तसं. आता अजून एका घरी आरतीला. हॅलो, इकडे ये. हॅलो. नाही ते नाही. हे वापर. हा वापर. बोट चालव. हा तुला जमणार आहे. ओके गुड बॉय. आम्हाला नेतो पलीकडे नेतो आम्हाला. मम्मीकडनं आता टॉवेल घ्यावं लागेल त्यांचं. मी कपडे आणले, टॉवेल नाही आणले. घेऊन जा आम्हाला बोटीतनं पलीकडे घेऊन जा. काय रे? अरे बापरे, अशी बोलून डोळ्यात लाईट घातली. ही कुठची भाजी आहे? वालाची. शेवगाचा पाला. पावट्याची. शेवगाचा पाला. आपण त्याला वाल बोलतो. तर आम्ही दुपारी जेवलो
देवबाग सोडलं, 2-3 मंदिरं केली, गणपती केले आणि मालवणला आलो. आता जरा रूमवर फ्रेश होऊन परत बीचला आलो आहे. कारण इथे आल्यापासून बीचला जायला मिळालंच नाही. एवढं हॉटेलसमोर बीच आहे. हे बघा 1.5 दिवसाचे गणपती गेले. आत्ता विसर्जन चालू झालं इथे बीचवर. खेळ रे बीचवरती जा. काय मग कसं वाटतंय बीचवर आला? ते पण इथे समोर ते आमचं हॉटेल आहे. पण आज पहिल्यांदा बीचवर यायला मिळालं. गणपतीचं विसर्जन चालू आहे. पटकन बघूया. 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते लाईन लागलेत विसर्जनाला. त्यांची आत्ताच आरती झाली. दीड दिवसाचे बाप्पा घरी चालले आणि आम्ही निघालो मार्केटला. मार्केट बघूया मालवणचं. तुम्ही लोक पण यायचं ना विसर्जन बघायला? आळशी दोघं. चला मार्केटला लवकर. काही नाही करणार कुत्रा. कुत्रा काही नाही करणार. ये आम्हाला मार्केटमध्ये कॅफे मिळाला. उबंटू मे बी एकमेव कॅफे असेल इकडे मालवणमध्ये. तर थोडं चांगलं वाटतंय. सो लेट्स सी काय काय आहे इथे खायला. चेक करूया आपण. हा त्यांचा मेन्यू आहे. मे बी ना तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. व्हेज बर्गर. कॅफे छान होता. फ्राईज, बर्गर आणि मॅगी चांगली होती. खूप टेस्टी होता. तुम्ही आलात तर एकमेव कॅफे आहे मालवण मार्केटमध्ये, तर नक्की ट्राय करा कॅफे उबंटू. आता बघूया अजून थोडंफार काही कोकण मेवा घ्यायचं आहे. ते घेऊन मग गाडी घेऊन डायरेक्ट घरी. एक कचऱ्याचा डब्बा घेऊया. हे बघ ना इथे आहे मुंबई बाजार लिहिलंय. इकडे मुंबई बाजार आणि आपल्या इथे ठाण्याला मालवण बाजार लागतोय. एकदम काहीतरी विचित्र प्रकार आहे. आता आलो मार्केटमधनं आम्ही. परत गाडी लावली आता घरी. घरी बरीच पाहुणे मंडळी आली आहे. काहीतरी प्रोग्राम चालू आहे. बघूया. भजन वगैरे उद्या आहे. तर उद्या संध्याकाळी आपल्याला भजन बघायला मिळेल कोकणातलं इकडचं फेमस. पाऊस पण सुरू झालाय हलका हलका. गरबा चालू आहे. बरीच पाहुणे मंडळी आली. काय चाललंय? काय चाललंय? एवढे रात्रीचे 10 वाजले. कोण नारळ सोलतंय? कोण नारळ सोलतंय? चला झोपायची वेळ झाली. चला लवकर.
टॉयलेट शिकतो तो ये ना. आता खिचून काढतो. तू काढ. नारळ सोलतोय. घेऊन जायचे मुंबईला. घेऊन जायचे. गुड बॉय. दुसरा दिवस संपला. जेवण झालं. नाच गाणी गप्पा गोष्टी झाल्या. मजा केली खूप. उद्या सकाळी परत निघायचं. लवकर एका ठिकाणी जायचंय. तर त्याचे डिटेल्स आपण उद्या सकाळी डिस्कस करूया. तर आतासाठी बाय बाय. गुड नाईट. Day 3. हाय गाईज, गुड मॉर्निंग. दिवस तिसरा मालवणमध्ये. तर आज आम्ही सकाळी आरोंदाला चाललोय. एक नातेवाईक आहे, त्यांच्याकडे गणपतीला जायचं आहे. इकडनं साधारण एक 2-2.5 तासावरती आहे, सावंतवाडी साईडला. तर तिकडे गणपती करायचे आहेत, मजा करायची आणि संध्याकाळी परत मालवणला यायचं आहे. आज मी चालवणार नाही. आज ड्रायव्हरची भाड्याची गाडी केली आहे, तर ते करून आम्ही जाणार आहे. त्यांची वाट बघतोय. बघूया, ते आले की लगेच निघूया आणि बघूया आरोंदा कसं आहे. मुंबई गोवा हायवे ऑन द वे लागला आम्हाला. तर ब्रेकफास्टला थांबलो इकडे, हॉटेल कोकण. हे एकच हॉटेल दिसलं, कारण गणपती असल्यामुळे बरेच हॉटेल बंद आहेत. खूप शोधलं. होपफुली इकडे चांगला असेल ब्रेकफास्ट. इडली पोहे छान होतं, मिसळ बेकार होती. इकडे आला सावंतवाडी हायवेला, सावंतवाडी फाट्याजवळ हॉटेल कोकण. पोहे आणि इडली ट्राय करा. मिसळ बेकार होती, अजिबात ट्राय करू नका. चहा कॉफी चांगली आहे. गाईज, आम्ही आरोंदामध्ये पोचलोय. गाडी इथे लावली आणि हे घर आहे आमच्या नातेवाईकांचं. खूप मस्त लोकेशन आहे. येतानाचा रोड जो होता तो खूप सिनिक होता, मला कॅप्चर करायला मिळाला नाही. मे बी जाताना आपण ट्राय करूया कॅप्चर करायला. इट्स अ व्हेरी ब्युटिफुल हाऊस. याचं इथे मातीमध्ये खेळणं चालू आहे. तुळशी वृंदावन आहे. हे सगळी अशीच घरं आहेत छान. हे आरोंदा जे आहे ॲक्च्युली येतं महाराष्ट्र आणि गोवा बॉर्डरवर, म्हणजे सावंतवाडीच्या पुढे आणि आरंबोळच्या आधी. नदी आहे इथे, आपण नदीवर पण जाऊया. खाडी आहे मस्त. इथे बरेच पाहुणे मंडळी आहे. गोंधळ चालू आहे. गणपतीचं पण दर्शन करूया. पिशवीत फणस नेलाय. हळू उतर. तुझं टी शर्ट दाखव. टी शर्ट दाखव तुझं. शो मी युअर टी शर्ट. शेवाळ आहे. हळू. स्लो डाऊन. शेवाळ आहे. हळू. पडणार तू. पडणार. हळू. शेवाळ आहे. हळू. बस. टेबू कसं पाणी भरतात बघितलं तू? बघितलंस कसं पाणी भरतात बघितलं? तेव्हा डॅडाने पाणी भरलं. हो येस, तो मामा आहे. सगळे जेवायला बसलेत. आजचा मेन्यू खास आहे. ही कसली काप आहे? बटाट्याची. फणसाची काप आहे. उकडीचे मोदक, वरण भात, मसुराची भाजी, भेंडीची भाजी, पापड, शिरा, लोणचं आणि सोलकढी.
लंच झालं, आमची ट्रिप झाली इकडनं. आता आम्ही निघालो परत मालवणला. आपले फोटो त्याने दिले का तुझ्या काढला आपला सगळं. आम्ही पुन्हा मालवणमध्ये आलो, थोडं फ्रेश झालो आणि पुन्हा बीचवर, कारण भरपूर वेळ आहे. आज रात्री डायरेक्ट भजन आहे, तर आज वेळ आहे. आता बीचवर आलो, इथे थोडंसं फिश बघायचं आहे. नंतर मग कुठे वेळ मिळाला तर परत मार्केटला जाऊ. आज आमच्यासोबत स्वराज पण आलाय कंपनी द्यायला, तर फिश बघूया. पाहिजे तुला? पाहिजे ती पण सुरमई आहे बा तिकडे, ती पण सुरमई आहे. करली आहे, करली. कोणता फिश पाहिजे तुला? कोणता? जोरात बोल. बाई पागल झालाय का बाई? काय प्रकार? शेषाद्राला एक छोटी गणपतीची मूर्ती मिळाली, तर तो विसर्जन करतो आता. दाखव रे मूर्ती, सोड पाण्यात. आज भजनसाठी मिसळ पावचा बेत आहे. 150 पावची ऑर्डर आहे. फ्रेश पाव बेकरी मधले, कालचीच बेकरी जिथे आपण आलेलो काल. पावाची डिलिव्हरी चालली आहे भजनाला आज रिक्षानी. Day 4. हाय गाईज, गुड मॉर्निंग. काल रात्री भजन झालं, बॅटरी लो झाली, मग डायरेक्ट आम्ही झोपायला गेलो. आज दिवस 4था मालवणमध्ये, शेवटचा दिवस. आज आपलं सकाळी नाही, दुपारी फ्लाईट आहे परत चिप्पीवरनं मुंबईसाठी. तर आज फारसं काही नाही आहे. ब्रेकफास्ट करायचं, तयारी करायची, एअरपोर्टला निघायचं, सगळ्यांना बाय बाय बोलत. आता सकाळी पुन्हा बीचवर आलोय फिशचा लिलाव बघायला, इकडचा फेमस. हे बघा, लिलाव सुरू झालाय. काका सुरमई घेऊन चाललेत. केवढा सुरमई आहेत बघा. तुला पाहिजे का रे खेकडी? पाहिजे? हे कोणते काकी? कापे. हा कोणता मासा आहे हो? हा, लेप. वेल्लेप आपण करतो बघा. आणि हे तारली, बोईटा. हा बघा स्वॉर्ड फिश, ताडूस, थोडा मोठा आहे.
बघा हा मोरूचा मासा आहे, कट करतायत त्या, एकदम फ्रेश आहे. हे बघा या सगळ्या बोटी आल्यात रात्रभर फिशिंग करून. या लोकांनी सगळा तो फिशचा माल आणलाय. इकडे सगळा लिलाव चालू आहे. तरी गणपतीचे दिवस आहेत, लोक व्हेज खातात म्हणून हे कमी, याच्यापेक्षा 2 पट 3 पट असतो. खायचंय का तुम्हाला लोकांना? मंगळवार आहे आज, नॉट अलाउड स्ट्रिक्टली. ही कोणती? बॉम्ब भजी. आणि ती गोल भजी. गोल भजी. किती वर्ष झालं तुमचं दुकान आहे इकडे? झाली बरी 40-50 वर्ष. फिश मार्केट जवळ मालवण बाजारात फेमस भजी शॉप. आज सगळ्यांना नाश्त्यासाठी भजी चालली आहे. चला आमची घरी निघायची वेळ आली आहे. सगळे बाय करायला आलेत. हे आमचे रिक्षावाले काका पण आलेत परवाचे. चहा चालू आहे. अजून गणपती संपत नाहीयेत. एअरपोर्टला जाता आता अजून एक गणपती आहे, तर बघूया इथे. हे नम्रताच्या भावाचं आहे. काय रे, मोदक खाल्ला का? हो. स्वामींचं डेकोरेशन केलंय सगळं, मस्त केलंय. हो ना, चांगलं केलंय. तो दरवर्षी ते लोकांचं स्वतःच असतं डेकोरेशन. वरती आहे समय. थोडी कन्फ्यूज झाली, खाली जागा नाही ना पुढे. तर या काकांनी आम्हाला एअरपोर्टला पिकअप ड्रॉप केलं. तुम्हाला सेवा हवी असेल तर नंबर सांगा तुमचा फक्त. 9594420615. गणेश काका यांचं नाव आहे. ओके, थँक्यू सो मच. येस. इथे एअरपोर्टला डिपार्चरला द विंडमिल रिसॉर्ट्स, म्हणजे हे देवबागमधील सगळ्यात फेमस रिसॉर्ट्स आहेत. तर ह्यांचा एक काउंटर आहे. सँडविच, वडापाव, इडली हे लोक विकतात. आणि इथे कोकण मेवा सुद्धा आहे. तुमचं जरी राहिला मालवणला मार्केटमध्ये घ्यायचं, तुम्ही एअरपोर्टला घेऊ शकतात. हो, आंबापोळी, कोकम आहे, खाजा आहे. चॉकलेट नाही मिळणार, लहान मुलांना देत नाही ती लोक. मम्मा पण नाही देणार. पुढून चल. साडेतीनच्या आसपास आलो मुंबईला फ्लाईटनी. छान होता प्रवास. 4 दिवस कसे गेले गणपतीत कळलं नाही. लाईफमध्ये पहिल्यांदा कोकणातले गणपती बघायला मिळाले. एक वेगळा अनुभव होता. मस्त एक्सपिरियन्स होता. आता बघू परत कधी योग येतो, पुन्हा जाऊ. जाम मजा केली, जाम धमाल केली सगळ्यांनी. मस्त होता एक्सपिरियन्स. तर मग आता चॅनलवर आपण चॅनल आपलं असंच लाईव्ह ठेवूया. कधी आपण परत ट्रॅव्हल करू किंवा कुठे जाऊ, कुठे एक्सपिरियन्स शेअर करू, तर मग नक्की व्हिडिओ बनवेन. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके, बाय बाय.